नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल, तर या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये माहे, एप्रिल आणि त्याचबरोबर मे महिन्याची पेन्शन आहे ती जमा झालेली आहे। तर याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला तसा मेसेज देखील आलेला असेल, आपल्या स्क्रीनवरती हा तुम्ही मेसेज पाहू शकता की मे महिन्याची पेन्शन नुकतीच सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याची पेन्शन जमा झाली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। याचबरोबर तुमचा जिल्हा देखील कळवा। महाराष्ट्रातील जे संजय गांधी निराधार योजना असेल, तसेच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे तर या 2 महिन्याची पेन्शन जमा झालीच आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील काही जे लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये माहे, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च तर या 3 महिन्याची पेन्शन मात्र अद्याप जमा झालेली नाही। तर संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील तर यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट आधार संलग्न जे बँक खाता आहे तर यांच्या मार्फत म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये ही पेन्शन जमा केली जाते। त्यामुळे लक्षात घ्या की जर तुमच्या बँक खात्यामध्ये माहे, एप्रिल आणि मे ची पेन्शन जमा झाली नसेल तर केवळ या 2च गोष्टींचा तुम्हाला अवलंब करायचा आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही डीबीटी पोर्टलद्वारे वितरण होत असल्याने जर तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर ही पेन्शन जानेवारी पासून तुमच्या बँक खात्यामध्ये आली नसेल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या जवळच्या असणाऱ्या बँकेमध्ये म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचा अकाउंट आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं बँक खातं अपडेट करायचं आहे, ई-केवायसी करायचं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक करून घ्यायचं आहे। याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जर माहे, एप्रिल आणि जी मे महिन्याची जी पेन्शन आहे तुमच्या बँक खात्यामध्ये आली नसेल तर प्रतीक्षा करा, 2 ते 3 दिवस ही पेन्शन तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल। आणि जर ही पेन्शन आली नाही तर तुमच्या जवळच्या असणाऱ्या तहसील ऑफिसमधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधायचा आहे। तर या 2 गोष्टींच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही मार्ग नाही आहेत। अनेक किती व्हिडिओज येतील किंवा कोणतेही मार्ग सांगितले जातील, परंतु लक्षात घ्या केवळ या 2 ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची माहिती अपडेट करावी लागणार आहे किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये जी पेन्शन आहे ती काय येत नाही आहे तर याचं कारण देखील या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे ऑफिस आहे तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला मिळणार आहे। तर मागील काही 3 महिन्यांची पेन्शन जी रखडलेली आहे ती देखील येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। केवळ प्रतीक्षा करा। आणि तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल आणि मे ची पेन्शन जमा झालेली आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।